खामगाव शहरातनंही तब्बल 16 तलवारी पोलिसांनी जप्त केल्यानं खळबळ उडाली आहे। गुप्त माहितीच्या आधारे 23 ऑगस्ट रोजी मेहबूबनगर येथील चांदमारी घरकुल भागात छापा टाकण्यात आला। यावेळी रहिवासी अब्दुल इम्रान अब्दुल जलील 25 यांच्या घरी मोठ्या आकाराच्या 7 तलवारी सापडल्या। चौकशीत त्याने या तलवारी नांदुरा येथील शेख इरफान शेख कुरेशी याच्याकडून विकत घेतल्याचं सांगितले। त्या शेख नदीम शेख सरदार मेहबूबनगर यांच्या ऑटोतून घरी आणल्या होत्या। या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय। दरम्यान शिवाजीनगर पोलिसांनी बर्डे प्लॉट आणि फाटकपुरा भागातून 9 तलवारी जप्त करून 7 जणांना अटक केली आहे। फाटकपुरा येथील मोहम्मद सुलतानून 3 तर मुजाहिद खान अनीस खान यांच्या घरातून 1 तलवार मिळाली। याशिवाय शहनान इस्माईल खान, मोहम्मद फारूक मोहम्मद शफी, इद्रिस इस्माईल गवळी, युसुफ खान आणि शेख सादिक शेख नासूर यांच्या घरातून प्रत्येकी 1 तलवार जप्त करण्यात आली। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात तलवारी पकडण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून पोलिसांचा तपास सुरू आहे। ही कारवाई आपण केलेली आहे। मागील 20 तारखेपासून कारवाई सुरू आहे। यामध्ये सर्वप्रथम आपण नांदुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कारवाई केली होती। त्यामध्ये एका इसमाकडून आपण 41 तलवारी जप्त केलेल्या आहेत। त्यानंतर काल पण रात्री आपण संयुक्त कारवाई केलेली आहे खामगाव डिव्हिजनमध्ये। शिवाजीनगर पोलीस स्टेशन, खामगाव शहर आणि शेगाव शहर या 3 ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत। त्यात एकूण 20 तलवारी आपण आणखी जप्त केलेल्या आहेत। एकूण 13 आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत। नाही, हे उद्देश ते विक्री करण्यासाठी ते उद्देश त्यांचा दिसून येत आहे प्रायमा फेसी तरी आतापर्यंत तपासामध्ये, आणि आणखी सखोल तपास त्यामध्ये सुरू आहे। त्याबाबत आपण तपास करतो आहे। अद्याप तरी कुठे अजून गुन्हा दाखल असल्याचं आपल्याला निदर्शनास आलेलं नाही। यस, निश्चितच आपण विविध पथक केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने आपण तपास करतो आहे की इतर कुठे ठिकाणी आपल्या जिल्ह्यामध्ये असं काही सुरू आहे का, याबाबतीत आपला तपास सुरू आहे। चौकशी आपण करतो। नाही, ह्या मुंबईवरून नाही, या ॲक्च्युली एका रेल्वेने आलेल्या आहेत। या अजमेरवरून निघाल्या होत्या, अजमेरवरून तिकडे आलेल्या आहेत। धन्यवाद। सर, शहर में ये भी चर्चा चल रही है कि जैसे कि शादी ब्याह में भी लोग पुलिस का इस्तेमाल कर लेते हैं, जैसे कोई रस्म होता है, एंगेजमेंट होता है, तो क्या वहाँ पर भी आपकी नज़र है कि हाँ, क्योंकि इससे पहले कार्रवाई देखी गई तो कहीं शादियों में या ब्याह के अंदर जिस प्रकार से तलवारबाजी होती है या आँख में रखते हैं, तो क्या उस प्रकार का भी एक प्रकार कहा जा सकता है? देखिए, शादी ब्याह में जो यूज़ करते हैं या कुछ हम लोग शादी छोड़िए तो और कुछ पूजा वूजा में भी यूज़ होती है, कई ट्रेडिशनल वे में भी यूज़ होती है, तो वो भाग अलग है। लेकिन इस तरह से अगर कायदा व व्यवस्था के अनुषंग के हिसाब से हम देखेंगे और इस तरह से अगर तलवारें हमें मिलेगी तो हम निश्चित उसमें कायदेशीर कार्रवाई करेंगे। मी एवढंच आवाहन करेल की येणारे सण उत्सव हे सर्व शांततेत आपल्याला पार पाडायचे आहेत। पोलीस प्रशासन सज्ज आहे, ते योग्य कायदेशीर कारवाई वेळेत करत आहे। जिथेही आम्हाला काही बातमी मिळत आहे, काही इनपुट्स येत आहेत, त्या इनपुट्स आणि बातम्यांवर आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत आणि जिथे ते सापडेल त्या ठिकाणी सीज करून त्यामध्ये आरोपी अटक करून पुढची कायदेशीर कारवाई आम्ही करत असतो। आरोपींना अटक करण्यात आलेल्या आहे। आरोपी पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहेत आणि त्यांचं इंट्रोगेशन आम्ही करतो आहे। जे काही माहिती आमच्या समोर येईल त्याप्रमाणे आम्ही पुढचा तपास करत आहोत। थँक्यू। जी, नाही, अद्याप तरी जिल्हाभरात नाही आहे। पर्टिक्युलर एक ट्रेनचा त्यामध्ये सहभाग दिसून आलेला आहे। जी, आतापर्यंत 13 आरोपी आपण अटक केले। काही नाही, याच्यामध्ये दोन्ही समाजाचे लोक आहेत, काही विशिष्ट समाजाचे लोक आहेत म्हणून बोललो। थँक्यू सर। शेगावमध्ये 4 तलवारी जप्त केलेल्या आहेत आणि एक दुसरा एक शार्प वेपन आहे, जांभिया चाकू 5। धन्यवाद।